come. गुड इव्हनिंग गाईज. थोडा लेट झाला बघा, पण असो काही ताण नाही. मी गाईडलीची एस बी आय क्लर्क मेन्सची टेस्ट जसा सेक्शन ओपन केला तसं मला दिसलं की 2026च्या मेन्सच्या टेस्ट अपलोड आलेल्या आहे त्याच्यात. पण प्रॉब्लेम हे आहे की मला मेमरी बेस्ड पेपरवर खाली दिसला, तर त्या कारणानं मला ते वाटत आहे की ते घेऊ आपण. कारण की मेन्सची मेमरी बेस्ड टेस्ट आहेत ना. पण याच्यात काय माहिती का, 3च टेस्ट आहे. 2022 पण आहे, 23 पण आहे आणि 24 पण आहे, 25 नाही. जसं की तुम्हाला सांगण्यासाठी मला बरं झालं लक्षात आलं. आधी काय व्हायचं की 50 क्वेश्चन 60 मार्क्सला राहायचे. 50 क्वेश्चन 60 मार्क्सला. तर सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आताच्या सध्याच्या कंडिशनला 1.2 म्हणजे 1.2 म्हणजे 1.20 मार्क्सला आता सध्याच्या कंडिशनला इक्वली सगळेच्या वेटेज केलं. पण आधी काय होतं की एक क्वेश्चन 2 मार्क्सला असे 10 क्वेश्चन्स राहायचे. म्हणजे 10 मार्क्सचा जो गॅप आहे तो फिल व्हायचा. जिथपर्यंत मला वाटत आहे तिथपर्यंत बरं काय. शेवटी आपण बघूच आता. चला, असं तसं व्हील सेट केलेलं आहे लगेच. हां, यावेळेस आपण ना 3च्या जागी 4 नंबरचा जो पण नंबर येईल, 4 नंबरचा तो. तसं हे व्हील स्पिन करायची काही गरज नाही, पण कोणी जर नवीन असेल तर त्याला थोडी जेन्युनिटी जाईल, त्याच्यासाठी आपण स्पिन करत आहोत. चालेल. पहिला झाला, दुसरा, आता तिसरा आणि चौथा. 4 नंबरला जो पण येईल तो नंबर घेऊ आपण. ओके, 2, 3, आणि आता जो पण 4 नंबरला येईल तो नंबरची टेस्ट घेऊ आपण. चालेल. विषय काय आहे माहिती आहे का. बहुतेक 2 आहे. चालेल, मग 2 नंबरची टेस्ट घेऊ आपण करू. ही वाली. चला पाहू आता इथं काय ते. हे बघा, 50 क्वेश्चन 60 मार्क्सला 45 मिनिट्स आहेत आपल्याविषयी. तर सुरुवातीला क्वेश्चन सिलेक्शन झालं. आता प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉईंट्स वेगवेगळे राहतात. आता मला माहीत नाही की कसे डिस्ट्रीब्यूट केले यांनी ते. पॉईंट तर एक क्वेश्चन 1 मार्क्सलाच आहे सगळं हे. चालेल, बरं जाऊ द्या, असं काही त्यांना. तर चालू करू लगेच. जी, इंग्लिश, क्वांटचा डी आय पाहू एकदा. 1 मिनिट थांबा. टोटल नंबर ऑफ गुड्स सोल्ड ऑल 5 टुगेदर. इकडं एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटते 400. बरं, सगळे 400 आहेत. अँड डिफरन्स बिटवीन टोटल संडे टू सॅटरडे. संडे एक्स, सॉरी, संडे टू ट्यूजडे. संडे हे एक्स, तर ट्यूजडे आहे 1.25. 12 जर म्हटलं तर 3%, म्हणजे एक्स इक्वल टू असायला पाहिजे 12. 3×12 ना. आणि एक्स इक्वल टू जर 12 असेल तर वायची पण व्हॅल्यू भेटून जाते. आणि मग रेशोमध्ये प्रीचा डे आहे असं कन्सिडर केल्या जाते. असं काय तर नाही, आपला रिझनिंग चालू करू. ओके. रिझनिंग चालू करायच्या आधी एकदा गाईज 2 मिनटं द्या मला, फक्त पाणी पिऊन घेतोय. ओके, तर लगेच सुरू करू. काय दिलेलं आहे, 9 पर्सन्स फॅमिली ब्लड रिलेशन प्लस सिटिंग अरेंजमेंट नंतर करतो. गेट 40.33 एक्झिस्ट सोपं आहे. मार्क ॲज रिव्ह्यू करतो नंतर करतो. कोडिंग डिकोडिंग 4च कंडिशन्स आहेत.
सोपा दिसते, नक्की करीन. ब्लड रिलेशन इझी आहे. के सन ऑफ ई. मग के सन ऑफ ई जर म्हटलं तर अँड पर्सेंट डॉलर अँड अँड पर्सेंट डॉलर के सन ऑफ ई नाही. ए चालते 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 चालते. डॉलर डॉलर म्हणजे काय, हजबंड. गेलं की सन ऑफ ई. डॉलर सिस्टर पहिला कटला, दुसऱ्याचं जेंडर माहीत नाही होत. ॲड्रेट म्हणजे ब्रदर. अँड पर्सेंट चालते. 3 नंबर. यस यो ओचा कोण लागते, पहिले यस यो कोण लावायला पाहते. यस यो मेल का फिमेल. हजबंड म्हणजे माणूस आहे. डॉलर म्हणजे ही सिस्टर आणि पर्सेंट म्हणजे ही मदर. डॉलर पर्सेंट म्हणजे ह्यो असं पाहिजे नेफ्यू. टिक्कर पुढे जाईल. यक्स ह्यो फादर आहे टीचा. बरं, यक्स ह्यो फादर आहे टीचा, तर मला यक्स डॉलर तर पहिलं तर चालणार नाही. पर्सेंटेज चालणार नाही. हां, अँड हजबंड चालते. अँड पर्सेंट ॲड्रेट यक्सिस बाप आहे हो. बटके नंतर पट हे स्टेटमेंट आर्ग्युमेंटचं काही नाही. नक्कीच करीत, पण थोडा किचकट दिसत आहे. नक्कीच मिसलेनियस आहे. युनिव्हर्सिटी 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे पाहिजे. युनिव्हर्सिटी ओके. क्रिटिकल रिजनिंग नाही करायचा. फॉरवर्ड बॅकवर्ड नक्कीच. फॅमिली हे पहा इथं 2 मार्क्सचा आहे. नक्की करील. ओके, इझी आहे. चला लगेच इनइक्वॅलिटी चालू करू. वाय पासून टी पर्यंत जायचं आहे. वाय पासून एन आणि एन पासून टी चालते. यू पासून एम पर्यंत जायचं आहे. यू पासून नाही. क्यू पासून जी नाही. ओनली फर्स्ट. यस पासून क्यू पर्यंत जायचंय. यस पासून क्यू पर्यंत जायचंय. वाय नाही. वाय पासून जे पर्यंत जायचंय नाही, कारण की इथं 2 तोंड येतं आणि इकडं वायकडं 1 तोंड पाहिजे होतं ना रे. यम पासून पी पर्यंत मी सांगितलेलं आहे त्याच्यात. यम पासून पी पर्यंत, यम पासून यू नाही ना फॉलोज. टी पासून जे पर्यंत जायचंय. टी पासून आर, इकडं तर जाता येत नाही, चुकला. पी पासून डब्ल्यू. हो चालते. दुसरं चालते. के पासून यल. के पासून ओ नाही. ओनली सेकंड. 10%. ओके, ह्यो 2 नंबरचा क्वेश्चन का, 2 मार्क्सचा आहे ना. चालेल. देर आर 4 जंक्शन्स. कंडिशन कशा दिल्या ना. कंडिशनचा प्रॉब्लेम नाही काही याच्यात. नक्की करेल सॉल्व पण 1 मार्क्सला आहे, जास्त डोकं लावणार नाही रे. तर चालता 6 मार्क्स घेतले आपण. 6 क्वेश्चन्स. चला कोणता करू. चल इनपुट आउटपुट करतो. इनपुट आउटपुट माझ्यापाशी टाईम आहे, त्या कारणाने बिंदास करील मी. VJCF अल्फाबेटमध्ये गेम करायला लागलो. 162 वर नाही. गेट डॉट एक्झिट ट्रू वाईड सगळ्यात अल्फाबेट मोठा घेतला असेल. नंबर 40 33 54 म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 केला असेल. पण 54 का घेतला, नंबर पण डिसेंडिंग घेतला. बरं, खालचं एकदा चेक करते मला. डब्ल्यू पेक्षा खाली टी गायब आहे का. हो, म्हणजे हे 100% बरोबर. 82 41चं 82 3 कर किती मल्टिप्लाय. 3 कर की मल्टिप्लाय. एक मिनिट. 54चं झालं 162. 41चं झालं 82. ओके.
इवन नंबरला 3 मल्टिप्लाय, ऑड नंबरला 2 मल्टिप्लाय, आणि अल्फाबेटमध्ये काय वागलं, वाईड WW EFJ म्हणजे कॉन्सोनंट जे येतं ते -1 चाललाय आणि वॉवेल जे आहे ते +1 चाललाय. ओके, काय वागलं ते त्याचं नंतर घेत नाही आपल्याला. पहिली स्टेप पहिले लिहून घेतो. DO 14 35 S 47 U 52 Q 66. तर मी एकदा पटकन इकडं लिहून घेतो. स्टेप्स लिहायची काही गरज नाही, पण चला बरं लिहून घेतो, काय फरक नाही पडत. चला, सगळ्यात मोठा आहे U, तर U इथं लिहितो. आणि सगळ्यात मोठा आहे 66, तर 66 इथं लिहितो. DO 14 35 5 47 52 Q. यूच्या नंतर खाली येते यस आणि 66च्या खाली येते 52. मग 2 जागा सोडतो आता चला हो. DO 14 35 47 Q 3 नंबर. यसच्या खाली येते O, नाही Q येते Q आणि 52च्या खाली येते 47. ओके, 1 2 1 2 DO 14 35 वेगवेगळ्या बेसिक सापे चुका म्हणजे. ओके, 4 नंबर O 35 1 2 1 2 1 2 D आणि 14 D 14 1 2 1 2 1 2 1 2. ओके. डिफरन्स बिटवीन एलिमेंट सेकंड फ्रॉम लेफ्ट एंड अँड फिफ्थ फ्रॉम राईट एंड इन स्टेप 3. स्टेप 3 मध्ये सेकंड फ्रॉम लेफ्ट एंड 47चा गेम झालेला असेल. ऑडला मल्टिप्लाय 7 1 7 7 2 14 94 आणि फिफ्थ फ्रॉम राईट एंड 1 2 3 4 5 सायंत्रिक 18 18 आणि 19, तर हे होते 104. थोडा पेज थोडा असं करतो बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग फोर्थ स्टेपमध्ये D आणि 14 जसेच्या तसे पाहिजे. D आणि 14 याच्यातच आहे. घेतो. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड किंवा नंबर थर्ड फ्रॉम राईट एंड इन स्टेप 2. स्टेप 2 मध्ये 1 2 3. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड किंवा नाही काय म्हणते, माझं मागलं चुकलं काय. 48 104 हा हे 35 बरोबर ना. 35 दिसे ना की रे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड किंवा नंबर थर्ड फ्रॉम राईट एंड, काय असं येत नाही ऑप्शन दिसून पण चुकागलं मला. बरं, हाऊ मेनी एलिमेंट आर देअर 70 आणि 56 लास्ट स्टेपमध्ये. 70 म्हणजे 35चा गेम झाला असेल, इथं असायला पाहिजे 35 आणि 156 सायक्सा 2 12 66 7 काढला होता आपण. हो ना, सायक्सा 12 सायंत्रिक 18 नाही 56 याचा नाही, 52चा आहे 52चा. हे हे 1 2 इथं बसले, नंतर 2 इथं बसले, नंतर 2 इथं बसले. ओके, त्यामध्ये हाऊ मेनी एलिमेंट 3. बरं झालं लिहिलं. 35 विथ रेस्पेक्ट टू 98. 35 विथ रेस्पेक्ट टू साईड 12 सायंत्रिक 18 1 2 3 4 4 टू द राईट. ओके, नक्कीच करील. फर्स्ट लेटर अँड लास्ट लेटर कॉन्सोनंट बोथ इंटरचेंज. फर्स्ट लेटर कॉन्सोनंट इंटरचेंज झाले. 2 नंबर. फर्स्ट आणि लास्ट वॉवेल बोथ फर्स्ट का लास्ट, सॉरी लास्ट. 3 नंबरला फर्स्ट वॉवेल लास्ट कॉन्सोनंट.
तर फर्स्टचा कोड द्यायचा आहे. बरं, 4 नंबरला इफ फर्स्ट कॉन्सोनंट आणि लास्ट वॉवेल तर इक्वल टू द्यायचं. बरं, चला लगेच चालू करू आपण. राजू कॉन्सोनंट वॉवेल ते इक्वल टू पाहिजे, तर 4 पैकी एक कटला. ते नॉन ऑफ दिसला, काही घेणं नाही आपल्याला. बरोबर आहे. बाकीचे सगळे बरोबर आहेत. वॉवेल म्हणजे एचा कोड हे उद्गारवाचक. तर 4 कटला. 4 कटला. यम कॉन्सोनंट यन आणि यनचा कोड काय आहे? हॅश पहिले पाहिजे. 2 नंबर टिक कर, पुढे जा. यूज वॉवेल कॉन्सोनंट तर यूचा कोड पाहिजे. यूचा कोड एक याच्यातच आहे. चल रेस घेतो. वॉवेल लास्टचा कोड द्यायचा आहे ना. लास्टचा कोड द्यायचा आहे. ईचा कोड दोन्ही यायला पाहिजे. प्लस पहिला आहे. मला पण यावेळेस चेक करायचं आहे. यन म्हणजे हॅश, बरोबर आहे. कॉन्सोनंट म्हणजे यलचा जीला आणि जीचा यलला ना. यल म्हणजे 7 आणि जी म्हणजे हो. तर आय आणि आय अँड 2 हो, बरोबर. डी ले कॉन्सोनंट म्हणजे इंटरचेंज झाले पाहिजे. वायचा कोड गेला पाहिजे. वाय पहिले 9, बरोबर आहे. 9 आणि डी फॉर ॲड्रेट हो, बरोबर. ओके, टाइम किती राहिला? भरपूर आहे. 2 नंबरचा होता कोणता तरी क्वेश्चन्स. चेक करू द्या मला फक्त. हे मिसलेनियस तर नंतर करतो. हे पण नंतर करतो. नक्कीच कॉन्सोनंट फॅमिली हे जर बसलं तर 10 मार्क्स आहेत ना. 8 पेपर. फॅमिली कन्सिस्ट 8 मेंबर, ऑल ऑफ देम स्ट्रेट रो फेसिंग नॉट नेसेसरी सेम ऑर्डर, फॉलोइंग इन्फॉर्मेशन नोन अबाउट. ते काय घेणं आहे. 8 जण येतं बसले. पहिले ब्लड रिलेशन करतो. एच इज वाईफ ऑफ बीज ओनली अंकल. एच इज वाईफ ऑफ बीज ओनली अंकल. बरं. एफ इज फादर ऑफ बी. आता तुम्ही असाल चिपकवलं पाहून नाही. आईकडला बापकडलं काय माहित नाही ना रे. सेपरेट राहू द्या. ओनली 3 सी इज फादर इन लॉ ऑफ ए. Is put to the G is son of A. A is brother-in-law of F. पाय आता डायरेक्ट चिपकोसाल. यांना जर ट्रिकी बॉल टाकला तर रिस्कच नाही घ्यायची कधीच. बरं, A is brother-in-law of F. D is grandmother of G. कारण की इकडला पण होऊ शकते, इकडला होऊ शकते, मला थोडी माहिती आहे. डी इज ग्रँडमदर ऑफ जी. सी टेक्स्ट नंबर ऑफ पर्सन. डीज डॉटर. डीला एक मुलगी आहे. डीज डॉटर. सेकंड टू डीज सन. डीला एक पोरगा पण आहे. बरं. यच नेफ्यू. यचला एक नेफ्यू पण आहे. नाही सॉरी यचला एक नेफ्यू पण आहे. एच नेफ्यू मॅरिड टू ई. बरं, दिसायला ना. ओके. डी मॅरिड टू सी. ओके, ह्याचं काही नाही. डी. ओके, चला चिपकवा. मग मी याला कन्सिडर करतो. जर माझी डायग्राम जर चुकली तर मग मी याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे भाऊन त्याच्या पलीकडून करतो. नवीन डायग्राम काढतो, कारण की ही चुकली तर हे डाटा मला नेक्स्टसाठी कामा आला पाहिजे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. डायरेक्ट ए प्लस. तर एचा
ए हो ब्रदर इन लॉ ऑफ आहे यफचा. ओके. डीला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, तर इथं करतो. यफला मुलगा आहे बी. बी बी हे झालं. एच. हां. बीचा जो ओनली अंकल आहे त्याची बायको हे एच. बीचा एच इथे येऊ शकते, हो येऊ शकते का नाही. एच चा जो नेफ्यू आहे तो ई सोबत लग्न केलंय. ई एक. बर. एचा मुलगा इथं जी. कोणी राहिलं का. एक. एक 2 3 4 5 6 7 8. परफेक्ट. H is wife of B. H is wife of B's only uncle. B's only uncle. B's only uncle 2 place away from E. B's only uncle म्हणजे काय येते H. H is one place. काय म्हणते, सॉरी कसं करावं मी. ए ए आडलं ना रे. B's only uncle A. A is 2 place away from E. म्हणजे ए आणि ई मध्ये एकचा गॅप आहे. बरं. F is father of B. F is immediate right of C. बर. देर आर ओनली 3 पर्सन F आणि E. सध्याच्या कंडिशनला लिहून दिलं फक्त. ए इज फोर्थ फ्रॉम राईट एंड. 1 2 3 4 5 6 7 8. ए इज फोर्थ फ्रॉम राईट एंड. ए हो ईच्या शेजारी नाही. ए हो ईच्या शेजारी नाही. G son of A is brother-in-law of D. D's grandmother G. D's grandmother G. D is extreme left end of a row. E not adjacent to B. E हो B च्या पण शेजारी नाही रे बाबा. बर. Number of persons sit left of D's daughter. D's daughter. D's daughter. D's daughter. H. बर. D's daughter. Same as right of D's son. D's son. F. H आणि F. बर. जो कुठेतरी क्लिप बनवू शकते बरं काय. बर. जी हो एंडला नाही. एवढंच आहे का. बर. चालू जर करायचं आहे मला तर सी एफ इथं ठेवतो, इथं ठेवतो, इथं ठेवतो, इथं ठेवतो. 4 पॉसिबिलिटी बनवल्या राव. सी एफ. बरं. एफ तर मी इथं ठेवू शकत नाही कारण की एच इथे यायला. एफ इथं ठेवू शकतो, हो. एफ जर इथं ठेवला तर एच इथं येणार. एक पॉसिबिलिटी घेतो, नंतर मग 2च होतात. 1 2 3 1 2 1 2 3. इथं ए, इथं डी, इथं सी, इथं एफ. एफच्या आणि एचच्या एच इथं घेतला. सोबतच मग आता एखादा तरी गडबड करावं वाटतं मी. हां. A1E. चल बरं खालचं लिहितो. A1E. जी एंडला नाही तर बी ह्यो ईच्या शेजारी यागला का नाही. ए ह्यो ईच्या शेजारी यागला नाही, मग बी अशा प्रकारे complete झाले. F. How F is related to the one who is immediate right of E. G. G चा F कोण लागला. अंकल. ट्रू. ए आणि बी ॲडजस्टंट नाही. डी इज मदर इन लॉ ऑफ एच. डी इज मदर इन लॉ ऑफ एच नाही. आई अगली. एफ इज सेकंड टू द राईट ऑफ ए. हो एफ इज सेकंड टू द राईट ऑफ ए. 4 5 अलाइक. सी एफ ए जी डी. सी एफ ए जी डी. सगळे मेल येतं, बाकी फिमेल, एकच फिमेल आहे. इमिडिएट राईट ऑफ ए. सी. सी आहे का नाही. सी म्हणजे हू अमंग एफ. हां सी कोण आहे. सी हो एफचा फादर आहे का, हो. सी हो जीची ग्रँड मदर नाही. बस. एच आणि बी मध्ये किती बसले. 1 2 3 4 5. ओके. भरपूर टाइम आहे आपल्याविषयी. सुंदर क्वेश्चन सॉल्व झाले.
आता जर म्हणसाल तुम्ही तर 2 मार्क्स ट्राय करू का? 100% ह्यो जर ट्राय केला तर परत 10 मार्क भेटतात. 8 पर्सन्स लिव्ह 10 माणसं लिव्ह 12 स्टोरी बिल्डिंग लोअर मोस्ट 1. हे दोघं जण लिव्ह नो 2 पर्सन लिव्ह ऑन सेम. बरं बरं 10 माणसं आहेत म्हणजे 2 वॅकंट असायला पाहिजे. बरं द पर्सन हुज नेम स्टार्ट्स विथ वॉवेल. बरं 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 4, 3, 2, 1. वॉवेलवाले काय करा लागले? इवन नंबरवाले ए ई आय ओ यू 5 वागले ना. 1 2 3 4 5 म्हणजे एक ऑडवर आणि एक इव्हनवर वॅकंट असायला पाहिजे. बरं देअर आर 2 व्हॅकंट. 2 व्हॅकंट सांगितलं नसतं तरी घेतलं असतं. नो ॲडजस्टंट वॅकर आणि टॉपमोस्ट आणि लोअर मोस्ट नाही. मग हे तर नाही तर व्हॅकंट मला इथं 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 ओके इथंच येऊ शकते. बरं नॉट मोर दॅन 3 फ्लोअर अबव सी. फ्लोअर बोलला ना. 1 2 3 4 पॉसिबिलिटी आहे. बरं घे. सी 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 सी. ॲटलिस्ट 5 पीपल लिव्ह बिटवीन सी आणि जी. बाप्पा 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 बाप्पा. याच्यात 8 पॉसिबिलिटी येणार मला. 8 नाही जास्त येते. नको. इगो बाजूले. इगो बाजूला. शो येते मला त्याचा विषय नाही. पहिले पहिले पाहू दे. हां हे थोडं सोपं वाटत आहे मला. काही क्वेश्चन दिले. चल इनइक्वॅलिटी ना. इनइक्वॅलिटी बरं ॲड्रेट 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 सगळे ए बी येतं का? हो. ॲड्रेट ॲड्रेट म्हणजे ओनली अ फ्यू पी इज यल पर्सेंट. पर्सेंट म्हणजे ऑल यल इज क्यू. बरं हॅश सम सम क्यू इज एल सम क्यू इज आय. बरं पी पी डॉलर पी डॉलर पी डॉलर पी डॉलर नो पी इज आय. बरं पॅन्डेमिक बरोबर आहे. पॅन्डेमिक पोस्टपॉन. अबे पोस्टपॉन हे काय आहे? एक पोस्ट आहे आणि ते हे पॅन. बरं हॅश उद्गारवाचक सम पॅन्डेमिक बिंग पोस्टपॉन इज अ पॉसिबिलिटी. बरोबर. क्यू पर्सेंटेज क्यू पर्सेंटेज ऑल क्यू बिंग आय इज अ पॉसिबिलिटी. ऑल क्यू बिंग आय इज अ पॉसिबिलिटी. काय आहे ते? सॉरी चुकलं माझं. हां सॉरी हां क्यू पर्सेंटेज नाही. ऑल क्यू बिंग आय इज अ पॉसिबिलिटी. बरोबर. पी 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 1 and 2 इथं दिसते. तिसरं चेक कर नाही ऑल फॉलोज ना. पॅन्डेमिक 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 अँड सम पॅन्डेमिक आर नॉट यल. बरोबर ऑल फॉलोज टाकलं मला. बरं ई ॲड्रेट ओनली अ फ्यू ई इज only a few e is yes. $M $C no M is C. No M is C. Sanitizer hash yes. M hash some yes is M. बर सी म्हणजे कोरोना C% यस. सोशियल आहे ना ते आणि सॅन. बर C% ऑल सी इज सोशियल. बर सोशियल डिस्टन्स पर्सेंट
ऑल सोशल पर्सेंट ना, ऑल सोशल डिस्टन्स बिंग मार्क इज अ पॉसिबिलिटी, चुकला. ई हॅश, ई हॅश, ई हॅश, हॅश हॅश हॅश, सम ई इज कोरोना, नाही चुकला. हॅश म्हणजे सम सॅनिटायझर आर कोरोना इज अ पॉसिबिलिटी, सम सॅनिटायझर कोरोना इज अ पॉसिबिलिटी ऑलरेडी आहे ना, चुकला. नॉन फॉलोज. हिंदू ॲड्रेट, ॲड्रेट ॲड्रेट ॲड्रेट, ओनली अ फ्यू हिंदू इज इंडियन एक्सप्रेस. डॉलर, नो इंडियन एक्सप्रेस इज TOI. हिंदू पर्सन 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 पर्सन, ऑल हिंदू आर डेकन. TOI mint, TOI mint, पर्सन पर्सन पर्सन, ऑल TOI आर mint. डेकन percent, percent percent, all Deccan being TOI is a possibility, all Deccan being TOI is a possibility, चुकला. Deccan and Indian Express, and 100% याचा जात नाही. मिंट, मिंट डॉलर, नो मिंट इज इंडियन एक्सप्रेस, चुकला. यानं लयच जास्त टाइम घातला राव आपला. बरं, एकच चालणारच नाही, हे करी नक्की करी. There are four tracks A, B, C, D. The tracks travel from one point to another. Also, there are 4 points L, M, N, O, P. अच्छा अच्छा, सॉरी, वरचे ट्रक येते ABCD आणि खाली LMNOP हे कनेक्टेड थ्रू अ कॉमन जंक्शन. तो जंक्शन आहे, सगळेजण कनेक्टेड येतात. L इज नॉर्थ ऑफ द जंक्शन, L. M इज वेस्ट ऑफ, N इज ईस्ट, O इज साऊथ. हे इनिशियल आणि फायनल, फायनल. ओके, या टाईपचं आपण डिस्टन्स डायरेक्शन मध्ये घेतलेलं आहे बरं का. P डॉलर Q, Q इज सर्टन, Q इज ॲट सर्टन. बे ओके, क्वेश्चन्स थ्रू आपल्याला पळवायचे याच्यात. मान गे गुरु, टाइम टेकिंग हे राहू. सर येतो बरं. O अँड B, O अँड B, O अँड B, अँड म्हणजे काय? क्यू पाहिजे ना. बी इज ॲट सर्टन पॉइंट अँड मूव राईट टू ओ, मूव राईट टू ओ. सपोज टू बी मी ह्यो जो बी आहे ह्यो सुरुवातीला ओला होता, मग ओला नाही, राईट ना रे. सॉरी 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 सॉरी, काय म्हणते, एक मिनिट परत परत एकदा. ओ अँड बी, ओ सटन मूव राईट म्हणजे ओ जर इथं असेल तरच राईट होऊन यमवर जाईल. म्हणजे ओ पहिले यलवर होता, नंतर यमवर झाला. बघ, सी स्टार, सी स्टार, सी स्टार, सी स्टार, सी स्टार. सी इज ॲट पॉइंट एम, सी इज ॲट पॉइंट एम, सी इज ॲट पॉइंट एम अँड टर्न लेफ्ट. म्हणजे पहिले तो यमवर होता, आता यलवर गेला, है ना. ओ बी, फायनल पोझिशन. इथं ओ आहे ना, कसं करतोस, आणि इथे यम, कारण की असा गेला आणि असा आडवा आला ना, का नाही. बरं, एक मिनटं थांब, मी काय करतो, यम पासून असा इथं हे कोण आहे बी, आणि यम पासून असा इथं हे कोण आहे बी. ओके, मी लक्षात ठेवतो. हां, द डिस्टन्स ऑल जंक्शन 12, बरं प्रत्येक जण 12 इथं. इफ सी ट्रॅव्हल 5 मीटर वेस्ट ऑफ वेस्ट फ्रॉम द फायनल. बरं, 5 फायनल, सीचं फायनल कोणतं हे का?
सी होय ना रे, सी फायनल. ओके यल सी इथं. ओके 5, सी 5 फायनल. अँड बी ट्रॅव्हल 5 ईस्ट, बीचं फायनल ओ. बी 5 बी. ओके बी ट्रॅव्हल 5 ईस्ट. देन व्हॉट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन सी आणि डी. ओके हे काय, सी आणि बी. 5 आणि 5 10 म्हणजे 100. बारे बारा बारा एक 12 म्हणजे किती म्हणजे 22. 284 441 484. 12 एक 12 12 2 24 ना रे, 12 17 ते बरोबर. तर 584. अरे बाप, कोणताच नाही ना पडू इथं. एक मिनिट परत एकदा ट्राय करतो. पाच ईस्ट आणि 5 वेस्ट गेलता बरोबर. बरं मी स्किप करतो या क्वेश्चन, नंतर पाहिजे. हां नंतर हे इकडला पाहिजे. हां ह्यो थोडा चांगला वाटत आहे. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. एम ए अँड राईट घेतला आणि एम वर गेला. राईट घेतला आणि एम वर गेला. म्हणजे ह्यो ए जर असेल तर ह्यो एल होता, एम वर गेला. बर ए हॅश एन स्ट्रेट गेला एन वर, मग नंतर इथून गेला एन वर. बर एन डॉलर सी, सी यो ए यो सी, सॉरी यो ए, हा सी 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 एन डॉलर सी. डॉलर कसं केलं काय माहित ना, केलं असं वाटायला पाहिजे. डॉलर सर्टन स्ट्रेट टू पॉइंट एन सी. बरं डॉलर म्हणजे सी सर्टन आणि रिच कुठे गेला एन वर. ओके सी इथं आहे. बरं सी विथ रेस्पेक्ट टू इज इनिशियल पोझिशन. एक मिनिट सीज अबे 5 क्वेश्चन्स आहेत काय जवा. सी सीची जी फायनल पोझिशन ही इथं आहे बरोबर आहे, इथं आहे. ए ची इनिशियल पोझिशन साऊथ ईस्ट. डोकं लावा थोडं. सुंदर क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग डिनोट इनिशियल पोझिशन सी इज नॉर्थ वेस्ट ऑफ फायनल पोझिशन ऑफ ए. सी ची आणि ए ची बरोबर आहे. एवढंच पाहिजे, बाकीचं काही घेणं देणं नाही. मला काही घेणं नाही इकडं. नको बस झालं, जिरले आमचे. कोणकोणते क्वेश्चन्स राहिले. आर्ग्युमेंट ओके चला. 6% triangular table such that one person seat is facing center corner. Okay. Triangular table such that one person sit on each table facing center and corner away from center. Who is immediate right of B? कोण आहे. बरं 2% सीट बिटवीन बी आणि ए बी. ए साईड लाईन. सी आणि एफ एच्या बीच्या ॲडजस्टंट लाईन. सी एफ 1% ई आणि डी. एफ इज नॉट डी हो एफच्या शेजारी नाही, तर पहिल्या ह्याच्यातून येते. हो येते. हु इज इमिडिएट राईट ऑफ बी ना रे, का नाही येत.
डी आणि एफ इमिडिएट नेबर्स. डी आणि एफ. अरे एफ इथं जर आला तर नाही, कारण की दोन्ही आयदर ऑर मध्ये आहेत ना. ओके. सी इज बी कॉर्नरला आहे. सी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ बी. डी आणि एफ सीच्या शेजारी नाही. डी एफ. डी एफ. एफ आणि ए टुगेदर. ए आणि सी टुगेदर. बस येते. ओनली सेकंड. ओनली सेकंड. ओनली सेकंड म्हणजे बी. विच ऑफ द फॉलोइंग ट्रू. ओके, ट्रू करायचं ना. ओनली अ फ्यू टी इज कॉफी. ओनली अ फ्यू टी इज ज्यूस. ऑल आईस्क्रीम आर ज्यूस. फ्यू टी आर सोडा. तर मला सम टी इज हे पाहिजे ना. सम टी इज ओनली अ फ्यू सोडा इज कोल्ड ड्रिंक जर म्हटलं. ओनली अ सोडा. ओनली अ फ्यू सोडा इज कोल्ड ड्रिंक. आणि मी हे काय लिहिलं होतं इथं, हे कॉफी. ओनली अ फ्यू सोडा इज कोल्ड ड्रिंक जर म्हटलं, कोल्ड. ओके, तर सगळे येतात का. सम टी आर नॉट आईस्क्रीम. सम टी आर नॉट आईस्क्रीम. बरोबर. नो आईस्क्रीम इज कोल्ड. ओनली कोल्ड इथं. ओनली कॉफी इज टी. ओके. ओनली अ फ्यू ज्यूस. ओनली अ फ्यू टी इज ज्यूस. ऑल आईस्क्रीम आर ज्यूस. फ्यू टी इज सोडा. तर मला पहिलं वाढायचंय ओनली अ फ्यू. याला चिपकवलं कुठं, सी डी. ओके. सम टी इज नॉट आईस्क्रीम. बरोबर. नो आईस्क्रीम इज कोल्ड कॉफी. 100% बरोबर, म्हणजे पहिलं बरोबर आहे. बरं, आता हेच जर स्टेटमेंट जर मी नो आईस्क्रीम इज कोल्ड कॉफी. नो आईस्क्रीम इज कोल्ड कॉफी आय सी जर लावलं. सम आईस्क्रीम इज नॉट. सम टी इज नॉट आईस्क्रीम. हे आईस्क्रीम आईस्क्रीम चुकलो. ओनली फर्स्ट. ओनली फर्स्ट. काय करावलं मी, आईस्क्रीमचा कसा हिशोब करावलं मी. ए बाबा निघ. 8% इक्विलॅटरल टू कॉन्सेंट्रिक सर्कल फेस इच अदर. डी इज इमिडिएट राईट ऑफ जी. 1 2 3 4. 1 2 3 4. दिलं नाही राहू, पण मी रिस्कमध्ये खेळतो थोडा. हां. द पर्सन फेस डी इमिडिएट राईट ऑफ जी. काय घेणं नाही. 1% सीट बिटवीन जी आणि एच. एच फेस ई. इमिडिएट लेफ्ट ऑफ एच कोण आहे, इथं कोण आहे. बरं. 1% सीट बिटवीन बी आणि ई. बी आणि ई इथं येते. सी आणि एफ फेस इच अदर. सी आणि एफ फेस इच अदर. पहिल्या याच्यातून ते येते. ओनली 1% ए आणि एफ. ए आणि एफ. ए आणि एफ इथंच येईल. एफ यू डीला फेस करत नाही, दुसऱ्या याच्यातून येते. आयदर ऑर. आयदर ऑर. आयदर ऑर. सी. 87 8 9 91 94 96 99. हु इज जस्ट आफ्टर बी. बीच्या जस्ट आफ्टर कोण आहे. कोणी नसलं तरी आन्सर येऊन जात असते. सी 3 इयर आफ्टर ई. ई इवन नंबर इयरला आहे. ई इवन नंबर इयरला आहे. ई एकदा इथं लिहितो. 4 आणि 3 7. नाही नाही, ई मला इथंच लिहिणं लागेल. सी इथंच लिहिणं लागेल. 2% ई आणि बी. बी इथं. 1% एफ आणि डी. एफ डी. एफ डी चुकला. बरं. 3% वेअर बॉन्ड बिटवीन सी आणि बी.
पर्सन बोलले. टू पर्सन जी आणि डी. डी हो 87 मध्ये, डी हो 87 मध्ये, जी 2, जी इथे 1 2 3, डी इथे बोध, बोध ई. ओके, सगळं झालंय. आता 4 मिनिटं राहिले. 4 मिनिटात मस्तपैकी हे क्वेश्चन सोपं वाटते मला. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम नंबर ऑफ पेअर्स. ओके, प्रत्येकाच्या पेअर पाहायच्या आणि त्याचा प्रोडक्ट फॉरवर्ड बॅकवर्डमध्ये. 6 2 9 7 6 3 2. ओके, 6 7 8 9 10 नाही 2 3 4 5 6 नाही 9 10 नाही 7 8 9 नाही 6 नाही नाही 2 3 4 5 6 7 8 नाही 6 7 8 9 नाही नाही नाही. हे झालं 2. 3 5 4 2 8 3 5 3 4 5 6 7 8 9 5 6 7 8 4 5 6 7 8 नाही 2 3 4 5 3 नाही 1 5 6 7 8 नाही 3 4 5 6 7 8 नाही 8 नाही 2 3 4 5 नाही 4 5. हे झालं 3. 7 2 1 8 3 7 5 7 8 9 10 11 नाही 7 8 9 नाही 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 नाही 2 3 4 5, म्हणजे याची पण बनते 8 9 नाही 7 नाही 5 6 7 8 हो 7 8 नाही 3 4 5 6 7 नाही 1 2 हो चालते. तर 1 2 चालते नाही 1 2 3 4 5 5 1 5 5 2 10. तर 10. ऑड पोझिशन लेटर आर रिप्लेस विथ सेकंड सक्सिडिंग लेटर. बरं, ऑड पोझिशन वाले सेकंड सक्सिडिंग म्हणजे समोर घेतलं 2. इव्हन पोझिशन फर्स्ट प्रिव्हियस केलंय इन द इंग्लिश अल्फाबेटिक. विच ऑफ द फॉलोइंग गिवन मिनिंगफुल वर्ड. आता एवढे मोठमोठाले शब्द कोणाच्या लक्षात राहतील रे. काय मूर्खाचा बाजार आहे. बस मी एवढेच सॉल्व करू शकलो. हे कसं जमलं नाही, सोड्याचं कळालं नाही मला. सोडा जाऊ द्या. ओके, जंक्शन करू शकतो मी बरोबर. एक थोडा मी करू शकतो. यल नॉर्थ होता, जंक्शन होता बरोबर. एम वेस्ट होता, एन ईस्ट होता आणि ओ साऊथ होता. बरं, यल बी. बी हो यल पाशी थांबलेला आहे. डॉलर, डॉलर म्हणजे स्ट्रेट गेलता, म्हणजे हो बी इथं असला पाहिजे. बी पर्सेंट, 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 बी पर्सेंट लेफ्ट घेतला तर तो यनवर गेला. मग नंतर त्यानं इथून घेतला, इथं गेला. बरं, यन अँड डी, यन अँड डी इथं बी होता बरोबर आहे. यन अँड डी, यन अँड डी. अँड म्हणजे काय होते, अँड म्हणजे राईट घेतला आणि डीवर यनवर थांबला, म्हणजे इथून असा गेलेला असेल. विच ऑफ द फॉलोइंग रिस्पेक्टिव्ह यन आणि देन बी आणि डी रिच विच ऑफ द फॉलोइंग रिस्पेक्टिव्हली. बोथ आर ओनली यल, ओनली यल. बोथ एम आणि ओ. नाही नाही नाही, काय म्हणते, देन बी आणि डी कॅन रिच विच ऑफ द फॉलोइंग अरे शेट, अबे ठीक झालं काय. पण मला वाटते की बॉ एल जे टिक केलं ते बरोबर आहे. कारण की बी इथून असा गेलता ना रे, राईट घेतला होता ना, आणि बी इथून असा गेलता 100%.
असो, चला पाहू रिझल्ट किती आहे. 4 चुकले का? बर, 4 चुकले, जास्त चुकले राव मग. होय, ब्लड रिलेशन तसं बरोबर होतं ना रे. ब्लड रिलेशन बरोबर होतं. एक मिनिट. CDFHAG सगळं तर सगळं बरोबर आहे की रे. DHEGACFB हे पण बरोबर आहे. क्वेश्चन काय होता? F इज रिलेटेड टू द पर्सन हु इज इमिडिएट राईट ऑफ ई. F जो आहे ह्यो ईचा कोण लागते? जी नव्हे, F इज रिलेटेड टू जी, बरोबर आहे. जीचा F कोण लागते? सिस्टर कुठून आली काय? सिस्टर कुठून आली? हा, बरोबर मला सांगा रे पोरं, हे बरोबर आहे का ते? काही पण हे बघ. बरं चला जाऊ दे, याच्यात पाहू पण. एफ इज रिलेटेड टू द पर्सन हु इज इमिडिएट राईट ऑफ ई. इमिडिएट राईट ऑफ ई नॉर्थ आहे का साऊथ आहे ते पाहू दे एकदा आता. ऑल ऑफ देम फेसिंग नॉर्थ. मग सगळे जण नॉर्थच फेस करायला गेले ना रे. क्वेश्चन चुकला मालक. फुकट फुकट 2.5 मार्क्स गायब केला माझा. फुकट. कमेंट मध्ये टाका बरं. मला तर सध्याच्या कंडिशनला क्वेश्चन चुकीचा वाटत आहे बरं काय. असो, हे काय बरोबर नाही केलं यांनी. आ 6 होत्या का पेअर? ओके, ही सिली मिस्टेक झाली असेल बरोबर, त्याचं काही कारण. यम आणि ओ सोपा होता हे, पण थोडं सेपरेटली क्वेश्चन मध्ये देत नसतात, याच्यात देत असतात. आणि हे 2 मार्क्सचं पाहिजे होतं. बाकी तुम्ही बघू शकता, इनपुट आउटपुट आपण 4 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करून मोकळे झालो. ब्लड रिलेशन आपण 6 मिनिटं घेतले, पण 10 मार्क्स फिक्स केले. हां, ती गोष्ट वेगळी आहे की बुवा आता 3.75च दिले त्या गरिबानं. हटकून 2.5 मार्क गॅप केला माझा. त्याच्या डबल जर केलं तर 7 1 14, 7.5च मार्क दिले 10 पैकी. पण काय आता असो, नसीब अपना अपना. बाकी हां, एक गोष्ट ध्यानात ठेवा. बरोबर, हे असे क्वेश्चन जे सगळ्याला येतात ना, ते सगळ्यात फास्ट जमले पाहिजे. बघ इथं किती टाइम दिला. कुठे गेला ते टाइम? किती नंबरचा क्वेश्चन? 152. 16 मिनिट 16 सेकंद, 32 सेकंद, 18 सेकंद, आता हे ब्लड रिलेशन पण 49, 21, 25, 2 मिनिटात डाटा सफिशियन्सी काही नाही. हे बघ कसं आहे माहिती आहे का पोरू, हे तर लय बकवास दिलं तर बाबा. कोण सॉल्व्ह केले की नाही याच्यात? सॉल्व्ह केले की नाही कोण? बाप्पा बाप्पा. याच्यात करेक्ट असणारे स्किप 93% आहे, म्हणजे 94% आहे असं कन्सिडर करू. अरे जबरदस्त. इथं पाहे, हे क्वेश्चनचं आन्सर आपल्याला आलं बरोबर, आणि तिथं स्किप 95% आहे रे. आणि ते जमलं की रे आपल्याला. जसं की ब्लड रिलेशन, सिटिंग प्लस ब्लड रिलेशन 80% पोरं स्किप करतात. अरे हेच तर सिलेक्शन देऊन जातात की रे एक्स्ट्राचे, आहे का नाही? तुम्ही ना सगळे टॉपिक्स आपल्याला माहीत असणं गरजेचे. सॉल्व्ह करायचे नाही करायचे याचं काही घेणं नाही. असा एक क्वेश्चन एका आपल्याला जमत नाही, जमतात सगळे जमतात. अरे ह्यो पण जमत होता की रे मला, हे बघ. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्हाला माहीत असणं गरजेचे. तर त्या हिशोबानं तुम्ही खेळसाल. आता ह्यो क्वेश्चन ब्लड रिलेशन पण दिला आणि सिटिंग पण दिली. खरंच वाटते का मी काय सॉल्व्ह करणार होतो? नाही. येते म्हणजे याचा अर्थ असा नाही की बस सगळे सॉल्व्ह करायचे, पण तुम्ही टिक सिलेक्ट काय करता आणि अप्रोच कसा लावता. बघा, जे क्वेश्चन सगळ्याला जमतात ती गोष्ट सगळ्यात फास्ट जमले पाहिजे.
काही जण म्हणत असतील की सर मला न कॉन्फिडन्स डाऊन झाला, माझा स्कोर कमी आला. मला तर ही टेस्ट लई इझी वाटली पहा. माझ्या चुकीमुळं मी अटकलो. चुकी म्हणजे प्रॅक्टिस नाही ना रे. असो, मी ॲनालिसिस करतो. स्कोर काही येऊ, काही घेणं नाही. तेवढं जर असतं तर विषय खोल झाला असता. कुठे गेलं ते? 27.5. ॲक्च्युअलमध्ये लास्टचा क्वेश्चन चुकायला नव्हता पाहिजे. ओके. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ना सगळे टॉपिक्स माहीत करून घ्या. हे बघ 93% आला, चांगलं आहे, एवढं काही खराब नाही. ॲक्च्युअलमध्ये जास्त आहे पाहिजे होता. चांगलं पर्सेंटाईल, असं काही हे नाही. 682वा रँक आहे आपला. किती पोरापैकी? 9,836 पैकी, जो की चांगला आहे खरंच. असो, काय ताण नाही. हे पहा पोरो, सध्याच्या कंडिशनला मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला सगळे टॉपिक्स येणं गरजेचे आहेत. एक्झाममध्ये सॉल्व कोणता करायचा आणि कोणता नाही करायचा ते नंतर विचार करूच की रे, हो की नाही? मला या गोष्टीवर जाकीर साहेबची ती गोष्ट खूप आठवते. आणि मेन गोष्ट म्हणजे मी आपल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. ते त्याचा डायलॉग खूप फेमस आहे. ते म्हणजे की बहुत मेहनत करो, क्योंकि बहुत मेहनत करने से हो जाता है. तर तुम्ही पण खूप मेहनत घ्या थोडी, स्पीडवर, कन्सेप्टवर. सध्याच्या कंडिशनला कन्सेप्ट्सवर फोकस करा. कन्सेप्ट्सवर एकदा का फोकस केला तर तुम्हाला स्पीड ऑटोमॅटिकली येते की रे, प्रॅक्टिस करून करून. पण स्पीड आता कन्सेप्टच माहीत नाही म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही. आता माझ्या थोड्या कन्सेप्ट चांगल्या आहेत, मी तुम्हाला समोर जाऊ देईल की काय? समोर समोर जाऊ देईल का? नाही जाऊ देणार. आणि तुम्ही असंच जर एक एक दोन दोन टॉपिक जर स्किप करत गेले तर बापा बाबा, तुम्हाला कधी चान्सच भेटणार नाही की रे. मग त्या कारणानं आपले वर्ष जातील. असो, काही ताण नाही. एक मिनटं, लास्टचं प्रमोशन सांगतो एकदा. आपली 16 तारखेपासून बॅच चालू होत आहे, 16 जून. कोणी जर असेल तर तुम्ही त्यांना रिकमेंड द्या. बॅचचा टाईम तो आफ्टरनून असणार आहे. आफ्टरनून असणार आहे 12:30 ते 4:30. तुम्ही करा मस्तपैकी. जर कोणी जर असेल तर रिकमेंडेशन करा. याच्यात क्वांट हे आपले अमित पाटील शिकवतात. LR मी शिकवतो, SM सर. इंग्लिश हे आपले पाटील सर शिकवतात, PP सर. ॲग्री हे आपले पोंगे सर येतात. GA हे आपले आशिष गौतम सर आणि कोंगे सर. सगळ्या गोष्टी इथं टॉपच्या आहेत, टॉपच्या. याच्यात काही प्रॉब्लेम नाही पाहायला. याच्यात तुम्हाला वाटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिशमध्ये तर विषयच नाही, ॲग्रीमध्ये विषयच नाही. सगळेचे सगळे टॉप फॅकल्टी आहेत. पैसा वाचेल. आणि जर कोणाला जर वाटत असेल सर मी बॅच केली राव, पण मला ना तुमच्याकडून रिझनिंग शिकायचं आहे, तर स्पेशल LR प्री प्लस मेन्स ह्या सगळ्या गोष्टी तिथं एक बॅच स्पेशल आहे, ती पण एनरोल करू शकता. आणि कोणाला जर वाटत असेल मेन्सची आत्ता पण चान्स आहे, मेन्सची बॅच करायचं असेल तर दर्जा प्रो बॅच आत्ताही तुम्ही करू शकता. टाईम स्टील रिमेन्स. याच्यात ऑल सब्जेक्ट जर म्हणसाल क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तर 4,000 रुपये. फक्त LR करायची तर फक्त 1,500 रुपये. आणि तुम्ही 5 गोष्टीसाठी ते नाही का ते एक किंवा मूठभर भीतीपायी डिगभर स्वप्न विकायचे नसतात, त्या हिशोबातच बिंदासपणे करून घ्या. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि या बॅचमध्ये प्री प्लस मेन्स दोन्ही कव्हर होईल आणि रिअल मेन्स आपणच कव्हर करतो, तो विषयच नाही. तर काही जर डाऊट असेल तर बिंदासपणे मला कॉल करू शकता पोरो. तुम्ही कुठल्या क्लासचे काय मॅटर करत नाही, डाऊट आला कॉल करा. बरं, हे नंबर आता सध्याच्या कंडिशनला सेव्ह करा. भविष्यात कधी तुम्हाला काम पडेल याचं काही सांगता येत नाही, त्या कारणात नंबर सेव्ह करा.
आणि कॉल करा जर डाऊट असेल तर. होप आजची टेस्ट आवडली असेल तुम्हाला. दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर, लव यू गाईज. मला माहिती आहे 2.5 वाजले आज टेस्ट देता देता, पण असो. मी जर मेहनत घेत असेल तर तुम्ही करणाऱ्यांनी तर मेहनत घ्यायलाच पाहिजे. तर तुम्ही काही ताण घेऊ नका. खूप जास्त डेडिकेटेड गोष्टी चालत आहेत आणि तुम्ही माझं डेडिकेशन पाहत असाल तर नक्कीच तुमच्या अंगात पण खूप जास्त डेडिकेशन आलेलंच असेल. अभ्यास करताना कधीही विचार करायचा, माझा स्पीड वाढत नाही, हे वाढत नाही, ते वाढत नाही, याच्यावर फोकस केल्यापेक्षा सध्याच्या कंडिशनला कन्सेप्ट्सवर फोकस करा. मी तुम्हाला एक रियालिटी सांगतो. जेव्हा आपला एक्झामचा पिरियड चालू होईल तेव्हा तुम्हाला नुसतं प्री 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 हेच सगळं करणं आहे. तर 1 महिना आपल्या हातात आहे, 1 मंथ. तर हाच टाईम आहे. सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट्स बिल्ड करा. ब्लड रिलेशन कसं सॉल्व्ह केलं पण तुम्ही ते दिसलंच असेल तुम्हाला. हे ड्रॉ नाही केलं रे, ड्रॉ करायची गरज नाही. हे तोंडी कसं करायचं, इनपुट आउटपुटमध्ये पण हे चोरधंदे कसे केले, ब्लड रिलेशनमध्ये पण हे डिस्टन्स डायरेक्शन, कारण की सगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला माहीत आहेत कशा सॉल्व्ह करायच्या. ते एकदा जाणून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पहा तुमचा स्कोर वाढते की नाही ते. आहे का? चालेल. माय बेस्ट विशेस ऑलवेज विथ यू. दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. कीप प्रॅक्टिसिंग, स्टे कन्सिस्टंट, ट्रस्ट द प्रोसेस, बिलीव्ह इन युअर जर्नी, डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स, फोकस ऑन डेली इम्प्रूव्हमेंट, नेवर डाऊट ऑन युअर पोटेन्शियल. सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय, टेक केअर, लव यू गाईज. Daddy's home.